Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. मुंबईतील एपीएमसी घोटाळ्यातील भ्रष्टाचारासंदर्भात काही लोकांच्या कारवाई झाली. मुंबईचे पोलीस शशिकांत शिंदेंना नोटीस देण्यात आली. हे सर्व जे काय आहे ते यंत्रणेचा वापर करून निवडणूक तुमच्या हातातून गेल्या म्हणून अशा पद्धतीनं हा सर्व होतंय आणि कार्यकर्त्यांना दम दिला जातो असा आरोप शशिकांत शिंदेंनी केलेला आहे. आणि असं काही घडलं तर रस्त्यावर उतरू असं म्हटलेलं आहे. नाही ते बघा, एक दम देणं आणि दम देणं हे बाबा सोडणं याला कर्म म्हणतात. या आयुष्यात जे आपण करतो ना, पाप करतो ते या जन्मी फेडावं लागतं. त्यांनी आज जे केलं त्यांचं बॅड लक म्हणावं लागेल की ते आत्ता हे आत्ता नाही झालं की त्यावेळेस. आणि जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी त्यावेळेस आता ते मला वाटतं ते जामीन इंटरव्ह्यू वेलवरती आहे असं म्हणजे जेव्हा विचारपूस केली मला ते समजलं. आणि मग ते कोर्टात गेले तर त्यांनी कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात जायचं काही कारणच नाही. आपण केलाच नाही तर कोर्टात का धाव घ्यायची. हायकोर्टाने तिथं काय केलं की हायकोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही ह्या संपूर्ण तुमचं नाव क्लिअर कट दिसून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला काय जामीन देऊ शकणार नाही. बरोबर. आता त्याच महेश शिंदे आमदार महेश शिंदे कोरेगावचे आमदार त्यांनी ते संपूर्ण ते प्रेस घेऊन सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सह्य शिक्के विषय संपूर्ण सगळं पत्रकारांसमोर ते त्याची मांडणी केली आणि त्यामध्ये की आणि मग म्हणायचं की रडीचा डाव. आम्ही कुठला रडीचा डाव? तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला. लाज वाटायला पाहिजे. आणि अशा जर एका APMC मार्केटमध्ये जर एवढं सगळं हे जर 4,000 जे काय असेल त्याचा घोटाळा उद्या अशा लोकांना तुम्ही जर तुम्ही ते असं नेतृत्व त्यांच्या हातात दिलं तर जिल्ह्याची काय अवस्था आहे. पण ते पण सोडून द्या. मी हे यशवंत विचार सांगतात. यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार. बरोबर. मग यशवंतराव चव्हाणांचे विचार काय असे विचार होते. लोक कल्याणाचे विचार होते. त्यांनी असं कधी केलं नाही. आणि संपूर्ण या 18 लाखाच्या लोकसभेच्या मतदारसंघात एकही चारित्र्य संपन्न माणूस व्यक्ती तुम्हाला मिळालं नाही. आणि माझ्या या मतदारसंघात त्यांनी आता मला माझे जे संपूर्ण टीम जे बघती त्यांनी सांगितले आपल्या ह्याच्यात आणि 4 सभा घेतल्या. मला म्हणजे मी त्यांना सांगितलं माझ्यावरती त्यांचं नित्यांत अत्यंत प्रेम आहे. 4 नाही 40 घ्यावे. कारण काय कोकणात काय कुठं जायचं कोण बोलवत नाही. विदर्भात नाही, मराठवाड्यात नाही, खानदेशात नाही. मग कुठं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र. आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठं तर सातारा जिल्ह्यात खास करून सातारा जिल्हा म्हाडा हे जे काय पश्चिम जिल्ह्यात मग एवढ्यातच म्हणजे एका काळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रजिस्टर केलं होतं. आज प्रादेशिक पक्षी पार्टी म्हणून त्यांची ओळख आहे. पण मी तर म्हणतो प्रादेशिक पण राहिला नाही ना. कारण की 3, 3.5, 4 जिल्ह्यापुरतं आता मर्यादित राहिलं. आता हा काय रडीचा डाव आहे आम्ही केलं. त्याला कर्म म्हणतात.